महत्त्वाची बातमी विधान भवनातल्या राडा प्रकरणामध्ये आता गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। राड्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळाचे नियम कडक केले आहेत। यापुढे विधिमंडळामध्ये फक्त आमदार, त्यांचे पीए आणि शासकीय अधिकारी यांनाच प्रवेश मिळणार आहे। पडळकर समर्थक आणि आव्हाड समर्थकांमध्ये झालेल्या राड्यावर फडणवीसांनी संताप व्यक्त केलाय। सगळे आमदार माजलेत असं बाहेर बोललं जातं असा संताप फडणवीसांनी व्यक्त केलाय। विधान भवनामध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केली। काल जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो, आपली दिलगिरी व्यक्त करतो। झालेल्या गोष्टीबद्दल जी कोणी केली, काय झाली ह्याच्याशी माझा काही संबंध नाही, पण जे झालं ते चुकीचं झालं आणि त्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय। विधिमंडळामध्ये झालेल्या राड्यानंतर फडणवीसांनी सभागृहाची प्रतिष्ठा खराब झाल्याचं म्हटलंय। अध्यक्ष महोदय, मी आपल्याकडे काल निवेदन केलं होतं की माझ्या व्हॉट्सअपवरती, माझ्या ह्याच्यावरती मला अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करण्यात आली, मला मारण्याची धमकी देण्यात आली। मला बोलू द्या अध्यक्ष महोदय। उल्लेख करायला बंदी करणं योग्य नाही, त्यांना बोलू दे ना। अध्यक्ष महोदय, धमकीचा उल्लेख करण्याला कोणाची मना नाही। जयंतराव कुठेतरी हे बघा, जयंतराव एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा, फार सिनियर आहात आपण हे लक्षात घेतलं, ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही, इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे। आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत, आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर विधिमंडळाचे नियम अतिशय कडक करण्यात आले आहेत। सुरक्षा व्यवस्थेमध्ये बदल करून आत येणारा जो व्यक्ती असेल, कुठलं ना कुठलं ओळखपत्र गळ्यात असलंच पाहिजे आणि गळ्यात ओळखपत्र नसेल तर सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढलं पाहिजे। हे झाल्याशिवाय या ठिकाणी मला असं वाटतं की या गोष्टी आपण निश्चितपणे करू शकणार नाही। यापुढे विधान भवनात फक्त आमदार, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि शासकीय अधिकारी यांनाच फक्त प्रवेश दिला जाईल। इतर कोणत्याही अभ्यागतांना यापुढे विधिमंडळामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही। विधिमंडळामध्ये बैठका घेण्यास मंत्र्यांना सुद्धा बंदी करण्यात आली आहे। मंत्र्यांनी विधिमंडळाच्या ऐवजी मंत्रालयामधल्या दालनामध्ये बैठका घ्याव्यात अशा सूचना विधानसभा अध्यक्षांनी केल्या आहेत। अपवादात्मक परिस्थितीमध्ये अध्यक्ष आणि सभापतींची मान्यता घेतल्याशिवाय मंत्र्यांना इथे बैठका घेता येणार नाहीत। ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले यांच्यावर 6 गुन्हे आहेत आणि नितीन हिंदूराव देशमुख यांच्या विरुद्ध 8 गुन्हे आहेत। मग अशा प्रकारची इतकी गुन्हेगारी ज्यांचं बॅकग्राऊंड आहे अशी मंडळी या ठिकाणी येऊन मारामाऱ्या करतात, हे काही योग्य नाहीये। त्यामुळे सदस्यांनी देखील थोडं मला असं वाटतं लक्ष दिलं पाहिजे। आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकर यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये झालेल्या मारामारीची एका कमिटीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे। मारामारी प्रकरणाचा निर्णय पुढच्या एका आठवड्यामध्ये केला जाईल। नीतिमूल्य कमिटी स्थापून त्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। नितीन देशमुख, सर्जेराव टकले याचं वर्तन सभागृहाची प्रतिष्ठा मलिन करणार आहे। दोघांनी विशेषाधिकाराचा भंग आणि अवमान केला आहे। दोघांच्या विरोधात चौकशी करून विशेषाधिकार भंग आणि अवमानाची कारवाई करण्यात येणार आहे। यासाठी हे प्रकरण विधानसभा विशेष अधिकाऱ्यांच्या समितीकडे सुपूर्द करण्यात आले। मारामारी करणारे नितीन देशमुख हे जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आले होते असा उल्लेख विधानसभा अध्यक्षांनी केला, पण आव्हाडांनी नितीन देशमुख आपल्यासोबत आले नव्हते असा खुलासा केलाय। श्री जितेंद्र आव्हाड यांच्या बरोबर आलेले अभ्यंगत श्री नितीन हिंदूराव देशमुख तर सभागृहात येताना मी दररोज एकटाच येतो, माझ्याबरोबर मी कधीही कोणाला आणत नाही। माझ्या मागे फक्त माझा पीए चालत असतो, त्याच्याशिवाय माझ्याबरोबर कोणीही नसतं। मी कधीही कोणाच्या पासवर सही करत नाही आणि कोणाला पासही इश्यू करत नाही। त्याच्यामुळे रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये की नितीन देशमुख यांना मी घेऊन आलो होतो। सुरक्षा रक्षकांकडनं जे इकडे जबाबदार लोक असतात त्यांच्याकडनं मी एक पूर्ण दिवस घेऊन मी कालच या विषयावर बोलू शकलो असतो।
त्यांनी चौकशी केली. जो व्यक्ती ताब्यात घेतलेला त्यांनी स्वतःनी कबुली दिलेली आहे की मी आमदारांसोबत आत आलो.